लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळंगेकर। आपण पाहतोय काही ठळक घडामोडी आणि बातमी आहे फुलंब्रीमधून। फुलंब्रीत भाजपाने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या फोटोला जोडे मारून केला निषेध। बाप आजोबांनी केलेलं पाप विसरून ते आमच्यावर आरोप करत आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यात कंत्राटी पद्धतीने भरतीच्या GR काढून गप्प बसणाऱ्या महाविकास आघाडीच्या विद्यमान महायुती सरकारतर्फे दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर निषेध करण्यात आला। याबाबत वृत्त असे की महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे निर्णय घेतले होते त्यापैकी एक निर्णय म्हणजे कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीचा GR। हे निर्णय जनतेच्या हिताचे नव्हते। हे सर्व कर्म महाविकास आघाडी सरकारचे होते, पण आजच्या तरुणांची दिशाभूल करून याचे खापर विद्यमान महायुती सरकारच्या डोक्यावर फोडण्याचे काम चालू आहे। आजच्या युवा नेत्यांना माहीत आहे की हे GRचे पाप त्यांच्या बापांनी आजोबांनी केलेलं आहे, तरी हे विसरून आज भाजपावर आरोप करत आहेत। परंतु आमचे नेते देवेंद्र फडणवीस मजबूत आहेत। फडणवीस यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेत सर्वसमक्ष आघाडी सरकारच्या नेत्यांनी सह्या करून कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीचा GR पास केलेले पत्र दाखवून आघाडी सरकारचे पितळ उघडे केले। तर हे पाप करणाऱ्या नेत्यांनी सर्व जनतेची माफी मागावी, नसता भारतीय जनता पक्षातर्फे वेगवेगळ्या प्रकारचे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी सांगितले। यावेळी आघाडी सरकारचे GR जाळण्यात आले। तसेच आघाडी सरकारचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांच्या फोटोला चप्पल बूट मारण्यात आले। तसेच त्यांचे फोटो पेट्रोल टाकून जाळून तीव्र निषेध करण्यात आले। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, शहराध्यक्ष योगेश मिसाळ, वाल्मिक जाधव, प्रभाकर सोट्टम, गजानन नागरे, राजू नगरे, इलियास शहा, बाळासाहेब तांदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सजन बागल, सविताताई फुके, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस ऐश्वर्या गाडेकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुशीला नवले, सुशीला फुके यांच्यासह तालुक्यातील भाजपाचे अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते। मोर्चाच्या ठिकाणी फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे, गुलाब दाभाडे, गोपनीय शाखेचे पोलीस अनिल शिंदेसह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ज्या महाराष्ट्रातील जनतेचा, तरुणांचा, जे तरुण कोणतंही सरकार असेल त्या सरकारकडे आशेनं बघत असतं की आम्हाला कुठंतरी काम मिळेल, त्या कामाच्या माध्यमातून आम्ही आमच्या कुटुंबाची असेल, आमच्या गावाची असेल, आम्ही ते काम करून ती सेवा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू। आणि ही आशा घेऊन त्या सरकारकडे बघत असताना मागच्या काळामध्ये काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंची सेना असेल, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, या सर्वांनी या सर्व जनतेचा आणि या तरुणांचा आशा मोड त्या ठिकाणी केला। काही निर्णय त्यांनी स्वतः घेतले आणि चुकीचे निर्णय घेतले, परंतु त्यांचीच पोरं, त्यांचीच कार्यकर्ते या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर फिरताय, तरुणांना त्या ठिकाणी पुन्हा चुकीचं काहीतरी सांगताय आणि अशा पद्धतीचा कंत्राटी भरती करण्याचा निर्णय हा भाजप सरकारने घेतला हे सांगण्याचा प्रयत्न करताय। परंतु काल आमच्या नेत्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांनी हे सर्व त्यांचं पितळ उघडं त्या ठिकाणी पाडलं आणि त्यांनी या ठिकाणी जुने GR त्या ठिकाणी दाखवले आणि त्या GRच्या माध्यमातून हे स्पष्ट झालं की हे जे निर्णय होते हे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सेनेच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पवार साहेबांच्या आशीर्वादाने हे निर्णय सर्व त्या ठिकाणी घेतले होते आणि त्यांनी ही कंत्राटी भरती त्या ठिकाणी केली होती आणि या तरुणांना दिशाभूल करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं। परंतु मी या ठिकाणी या सर्व महाविकास आघाडी सरकारचे आणि यांच्या सर्वांचे जी आघाडी तयार झालेली आहे, भविष्यामध्ये हे त्या ठिकाणी विचार करताय की आमची सत्ता येईल, यांचा सर्वांचा या ठिकाणी मी निषेध करतो। आम्हाला या ठिकाणी आमच्या तरुणांना दिशाभूल करताय, तुमचं कधीही भलं होणार नाही आणि तुमचे पोरंही कधी सत्तेत येऊ शकणार नाही हे स्पष्ट या ठिकाणी जनता ठरवेल आणि त्या पद्धतीनं आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचा सर्वांचा निषेध करतो। आणि आज या ठिकाणी हे सरकार, युतीचं सरकार काम करत असताना ज्या ठिकाणी एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री म्हणून असतील आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, यांनी सर्वांनी यांचं कारस्थान उधळून लावलं, यांचे GR शोधून काढले आणि पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांच्या समोर हे उघडं केलं। मी या सर्वांचे आभार मानतो। सर्व या महाराष्ट्रातील तरुणांच्या वतीनं, महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं यांच्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्हाला या
नवीन पिढीला जी दिशाभूल करण्याचं काम हे जुने करत होते, त्यांना दिशा देण्याचं काम भविष्यामध्ये तुमच्या हातून नक्कीच घडेल आणि तुम्ही ही दिशाभूल होणारी त्या ठिकाणी थांबवली. तो GR तुम्ही रद्द केला. मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आशाही व्यक्त करतो की या महाराष्ट्रातली जनता आशेनं तुमच्याकडे बघते, या महाराष्ट्रातली तरुण तुमच्याकडे आशेनं बघताय. भविष्यामध्ये तुमच्या हातून यांची सेवा घडेल आणि यांना चांगल्या पद्धतीचा मार्ग नक्कीच भविष्यात मिळेल ही अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा यांचे त्या आघाडी शासनाचा निषेध करतो आणि युती शासनाचा या ठिकाणी आभार व्यक्त करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.